मी कर्नल अजय सावंतराव. नमस्कार कर्नल साहेब, मी ओळखतो तुम्हाला. तुम्ही नायगावमध्ये आतापर्यंत जी कामं केली ती माहिती आहेत मला. पेपरमध्ये सुद्धा तुमच्या कामाबद्दलच्या बातम्या येतात, त्या वाचतो आम्ही. बोला, काय सेवा करू? निवृत्तीच्या केस संदर्भात बोलायचं होतं. तपास कुठपर्यंत आला? चालू आहे. नाही मग ज्या ट्रकनी निवृत्तीला उडवलं त्या ड्रायव्हरचा तरी पत्ता लागला का? आम्ही त्याच्या घरावर छापा टाकला, पण कदाचित ही बातमी त्याला आधीच समजली होती, हम्म. त्यामुळे तिथून तो सटकला. आमचा तपास सुरू आहे, लवकरच सापडेल तो आम्हाला. नाही, सापडायलाच हवा. निवृत्तीचा अपघात जर घातपात असेल तर त्याच्या मागचा सूत्रधार कोण आहे हे आपल्याला ड्रायव्हरकडनंच कळू शकेल. आमचा तपास त्याच दिशेने सुरू आहे. ठीक, काय कळलं तर सांगा मला. हो कर्नल साहेब, एक विचारायचं होतं. बोला ना. नाही म्हणजे ह्या केसमध्ये तुम्ही एवढं लक्ष का देताय? काही अडचण आहे का मी लक्ष दिलं तर? नाही तसं नाही, पण तुम्ही तर फार कमिशनर साहेबांशी सुद्धा या केस बद्दल बोललात म्हणून विचारलं. कारण निवृत्ती तुमचा नातेवाईक सुद्धा नव्हता. नाही, नातेवाईक नव्हता, पण चांगला परिचयाचा होता. आणि एक सुजाण नागरिक म्हणून मी माझं हे कर्तव्य समजतो. वा, पण कसं आहे ना साहेब, आता आमच्याकडे एकच केस नसते ना, अशा असंख्य केस आम्हाला सॉल्व्ह कराव्या लागतात, त्यामुळे थोडाफार उशीर तर होतोच. नाही, पण आता इतके दिवस झाले निवृत्तीला जाऊन अजून काहीच माहिती मिळत नाही म्हणून आश्चर्य वाटलं. ठीक आहे, बघतो आम्ही पुढे काय करायचं ते. साहेब, माझी एकच इच्छा आहे की निवृत्तीच्या जाण्यामागे ज्या कोणाचा हात आहे त्यांना शिक्षा व्हायलाच हवी. ठीक आहे साहेब, येतो. जरा हा? चहा दे ग जरा. हो आणते. बेरोजगारीला कंटाळून एका तरुणाची आत्महत्या. अरे 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 राजवीर, गुड मॉर्निंग. पटेल गाडीतून फाईलचा बंच घेऊन ये. राजवीर, कॉफी. थँक्यू. काका चहा. थँक्यू. वा मनवा, तुझ्या हातचा चहा प्यायल्याशिवाय माझा दिवस सुरूच होत नाही हल्ली. साहेब, फाईल आणली. ठेव. कसा आहेस विठ्ठल? मी ठीक आहे साहेब, तुम्ही कसे आहात? माझं काय बाबा, चाललंय निवांत. ठीक आहे साहेब, येतो मी. हो. राजवीर, या फाईल्स कशाला? कामाच्या असतील मनवा, हो की नाही राजवीर? तुझ्याचसाठी. माझ्यासाठी? कामाची संधी हवी होती ना तुला. ही तुझी संधी. या फाईल मध्ये आपल्या कंपनीचं गेल्या 6 महिन्यापासूनचं पेंडिंग बिल आहे. ते टॅली कर आणि 8 दिवसात रिपोर्ट कर मला. किरकोळ आहे माझ्यासाठी हे काम. म्हणूनच दिलंय तुला. घरी बसून कंटाळा येतो ना तुला, मग घरी बसून हे काम कर. ओके मनवा, येतो. बाय. बाय. काका, हं? तुमच्या नवीन कामासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. आलेच. काय रे, काय खाडाखोड चालू आहे?
काही नाही, लॉन्चिंगसाठी चीफ गेस्ट म्हणून कोणाला बोलवायचं त्याचाच विचार करतोय. कॅरी ऑन, चालू दे. बाबा, तुमच्या ओळखी खूप आहेत ना? मग तुमच्याच ओळखीत आपण कोणाला तरी लॉन्चिंगसाठी बोलवायचं. नाही म्हणजे आपलं लॉन्च सुद्धा खूप मोठं होईल. नॉट अ बॅड आयडिया. पण एक सांगू, माझं एक सजेशन आहे बघ, तुला पटलं तर. सांगा ना. नितीश, मला असं वाटतं तू लॉन्चवर जास्त खर्च करण्यात काय पॉईंट नाही. तोच खर्च तू वेबसाईटच्या मार्केटिंगसाठी केलास ना, तर ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. आणि आजकालचा काळ हा प्रमोशनचा काळ आहे. चीफ गेस्ट बोलवण्यामध्ये वेळ आणि खर्च वाया घालू नकोस, असं मला वाटतं. बघ तू. हो बाबा, तुम्ही म्हणताय ते पटतंय मला. पण चांगलं प्रमोशन करायचं म्हटलं तर बऱ्याच गोष्टींचा विचार करावा लागतो. ऍड एजन्सी शोधाव्या लागतात, प्लॅनिंग करावं लागतं, प्रमोशन कुठे करायचं त्याचा विचार करायला लागतो. आणि सगळ्यात मोठं आणि कठीण काम म्हणजे डिजिटल आणि प्रिंट ऍडसाठी चांगली मॉडेल शोधा. एक मिनिट, तुला मॉडेल वगैरे शोधायची काहीच गरज नाहीये. म्हणजे तुझ्या वेबसाईटचं प्रमोशन करायचंय ना, हं. मग प्रमोशनसाठी मॉडेल म्हणून जर का आपण मनूचा विचार केला तर? नाही, कसं आहे की राजवीरच्या कंपनीसाठी तिने मॉडेलिंग केलंच आहे ना, मग तुझ्या प्रमोशनसाठी सुद्धा करेलच ना मॉडेलिंग ती. आई, पण ताई तयार होईल का? का तयार नाही होणार? अरे, तुझ्या कामामध्ये तिची जर का मदत होत असेल तर तिला आवडेलच ना. थांब, मी तिला आत्ताच फोन करून बघते. गुड मॉर्निंग आई. गुड मॉर्निंग मन्या. काय म्हणतेस? काय नाही ग, झालं का आवरून तुझं सगळं? हो, झालं सगळं आवरून. आताच राजवीर पण गेले ऑफिसला. तुझं झालं आवरून? हो, माझं सुद्धा झालं सगळं आवरून. आता दुपारच्या जेवणाची सगळी तयारी सुरुवात करेन. आई, मला तुझ्या आजच्या जेवणाची खूप आठवण येते कधी कधी. असं फक्त म्हण तू, येऊन भेटू नकोस आईला. तिच्या हातचं जेवण नको ज्यूस. हा, बघ कशी आहेस तू. आई, तुला माहिती आहे ना, वेळच नाही मिळत. इच्छा खूप असते पण नेहमी काही ना काही कारण येतं. बरं ठीक आहे, हरकत नाही. ऐक, तू उद्या येणार आहेस ना नितीशच्या वेबसाईटच्या लॉन्चसाठी? तेव्हा तुझ्या आवडीचं करेन काहीतरी. चालेल. म्हणून तुला एक विचारायचं होतं. हा, बोल ना. तुला माहितीच आहे ना नितीशसाठी त्याची वेबसाईट किती महत्वाची आहे. त्यांनी खूप मेहनत केली आहे ग, आणि इतक्या वर्षांच्या मेहनतीचं स्वप्न आहे त्याचं ते, आणि ते आत्ता पूर्ण होत आहे. आत्ता कुठे मार्गी लागतंय. त्याच्या मनासारखं तर होतंय, पण त्याचा बिझनेस मोठा होण्यासाठी वेबसाईटचं प्रमोशन खूप गरजेचं आहे ग. बरोबर आहे तुझं. म्हणूनच मी विचार करत होते की तू सुद्धा आता मॉडेलिंग सुरू केलंयस ना. सगळे तुझं इतकं कौतुक करतायत. मला असं वाटत होतं की तू जर का नितीशच्या कंपनीसाठी मॉडेलिंग केलंस तर. नाही म्हणजे मला माहितीये त्यांनी तुला विचारलं नाहीये, पण मी तुला विचारते ना. आणि तू जर का मॉडेलिंग केलंस ना त्याच्यासाठी, तर त्याला खूप खूप आवडेल. मनू, करशील ना आपल्या नितीशसाठी मॉडेलिंग? मन्या. हा, हॅलो. अगं, मी काय विचारते, आपल्या नितीशच्या वेबसाईटसाठी मॉडेलिंग करशील ना? आई, मी सांगते, मी विचार करून सांगते. यात काय विचार करायचा आहे? नाही, तसं नाही, पण मी ना हे परस्पर नाही ठरवू शकत. एकदा राजवीरशी बोलावं लागेल. अगं, राजवीर काय नाही म्हणणार आहेत का? भावाच्या कंपनीसाठी मॉडेलिंग करायला काय हरकत आहे? हो, तरी एकदा त्यांच्याशी बोलते आणि मग सांगते. चालेल ना? बरं बाई, चालेल. विचार त्यांना आणि मला कळव काय ते. हो, ठीक आहे. बरं, मग ठेवू का? हा, बाय. ओके, बाय.
तो ऐका ना, मला शॉपिंगला जायचंय, तुमचं क्रेडिट कार्ड द्या ना. अरे अच्छा, हो ऐकलं का मी काय बोलले ते? हो हो ऐका ना जरा माझं. काय हो तुम्ही, कानाचे पडदे फाटले का तुमच्या? वेळ लागलाय का तुला? अगं किती वेळ हा एक हिशोब करत बसलोय मी, आणि तू हे असं केलंस. आता सगळं मला पहिल्यापासून करावं लागणार आहे. करा ना मग, साधी बेरीज तर करायची. हो, साधी बेरीज शाळेतली गणित आहे ती. 2 + 2 4, 4 + 4 8. अगं लाखोचा हिशोब आहे, लाखोचा. मग आणि त्यात बरंच काही असतं, टॅक्स वगैरे सगळंच. किती कठीण आहे माहितीये तुला? अकाउंट डिपार्टमेंटचे 4 लोक मिळून ही कामं करतात. मग कशाला घ्यायची जबाबदारी, झेपत नाही तर? तरी मी सांगत होते, राजीवकडे काम मागायला जाल आणि असं होईल म्हणून. स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घ्यायचा. पायावर कुठला ग, डोक्यावर धोंडा मारलाय, डोक्यावर. राजवीरला या कामासाठी हो म्हटलं असं झालंय मला. मग बस आता डोक्याला हात लावून, डोक्यावर धोंडा मारून घेतलाय. हे रंजू, तुम्हाला कमी समजू नको हा. मी ठरवलं ना तर 2 दिवसात काम करून दाखवीन मी. मग बोलून कशाला दाखवताय? करून दाखवा ना, हातात घेतलेलं काम पूर्ण. एवढं हौसेनं त्याच्याकडे काम मागायला गेला होता ना. तुला कळत नाहीये का रंजू? मी हे काम करायला हो म्हटलं कारण राजवीरनी जर मला ऑफिसला येऊ दिलं असतं तर सगळी सूत्र हळूहळू मी माझ्या हातात घेऊ शकलो असतो. ऑफिस पर्यंत पोचायचा काहीतरी वेगळाच मार्ग शोधावा लागणार. आधी हातात घेतले ना ते काम 8 दिवसात पूर्ण करा. आणि काहीतरी नवीन मार्ग शोधावा लागेल. अगं पण तू असं सारखं डिस्टर्ब केल्यावर 8 दिवसात कसा करू काम मी? आणि बर जरी हे काम मी केलं तर राजवीर मला ऑफिसला येऊ देईलच. हे कशावरून? त्याच्या डोक्यात कधी काय येईल सांगता येत नाही. जाऊ दे ना, मी तुमचं क्रेडिट कार्ड घेते आणि जाते शॉपिंगला. तुम्ही बसा काम करा. रंजू, रंजू हे बघ ऐक माझं. रंजू, अगं खर्च कमी कर जरा. एक तर कार्ड लिमिट संपत आलंय. तू बाय. रंजू, शे, सगळा मूड खालवलाय रंजू. बोला मनोहर. हॅलो, तुम्ही कामात आहात? हो, पण बोलू शकतो, बोला. राजवीर, ते आता काय झालं मनवा? आता ऍक्च्युली आईचा फोन आला होता. मग ती म्हणत होती की नितीश नवीन वेबसाईट लॉन्च करतोय ना, तर तो काहीतरी नवीन सुरू करतोय आयुष्यात आणि त्याचं स्वप्न पूर्ण होतंय. तर आई असं विचारत होती की मी त्याच्यासाठी मॉडेलिंग करेन का? हॅलो, मग काय ठरवलं तुम्ही? मला काहीच कळत नाही काय करावं. असं बोलून कसं चालेल मनवा? जे काही ठरवायचंय ते तुम्हाला ठरवायचं. हो, पण तुम्हाला काय वाटतं? नाही, माझ्या वाटण्याने ते काहीच फरक पडत नाही. त्यामुळे तुम्हाला काय ठरवायचं ते ठरवा. नंतर बोलू आपण. ठीक आहे. नितीश नवीन वेबसाईट लॉन्च करतोय ना, आई असं विचारत होती की मी त्याच्यासाठी मॉडेलिंग करेन का? ज्या लोकांपासून मी तुम्हाला लांब घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय त्याच लोकांचा तुम्ही जास्त विचार करताय मनवा. आणि नितीशच्या कंपनीसाठी तुम्ही मॉडेलिंग केलेलं मला अजिबात आवडणार नाही. नव्या आत्या, कमेन. सर काय झालं? त्या पोस्ट व्हायरल कशा झाल्या?
सर मी आज सकाळीच माझ्या मित्रांच्या ग्रुपमध्ये फोटोज बघितले. मला काहीच माहित नाही सर. मग तुम्हाला माहिती काय असतं दवे? हे सगळं आत्ताच्या आत्ता बंद व्हायला हवं. पण सर हे कसं शक्य आहे? सर तुम्हाला तर माहिती आहे, एकदा सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाली की ती जगभरात पोहोचते. दवे मला शिकवू नका, जेवढं सांगितलं तेवढं करा आणि पुढच्या 2 तासात सगळे होर्डिंग्स काढून टाकायला सांगा. सर पण आपल्या कंपनीचं खूप नुकसान होईल. मला फरक पडत नाही. होर्डिंग्स काढून टाकायला सांगा आणि सगळ्या डिजिटल ऍड सुद्धा काढून टाकायला सांगा. ओके सर. आउट. काका अरे काय होतं मला? हा जरा काम जास्त होत. कसं चाललंय काम? उत्तम. एक विचारू तुम्हाला? विचार ना, परमिशन काय मागतेस? तुम्ही खुश आहात ना आता? नाही म्हणजे तुमची काम करण्याची इच्छा होती आणि राजवीरने तुमची इच्छा पूर्ण सुद्धा केली. हो, वादच नाही यात. पण हे सगळं तुझ्यामुळे झालंय. नाही नाही तसं काही नाही. अगं असंच आहे. त्या दिवशी तू त्याच्याशी बोललीस ना, म्हणून त्यांनी हे काम दिलंय मला. बरं ते सगळं राहू दे, पण काम चालू झालंय ना, ते महत्वाचं. बरोबर? हो. पण एक सांगू मनवा, हे काम छानच आहे, मला आवडतंय. पण हे घरात बसून करायच्या ऐवजी ऑफिस मध्ये बसून केलं असतं तर जास्त आनंद झाला असता. बरोबर आहे तुमचं, पण मला काय वाटतं माहितीये, तुम्ही जर हे काम छान केलं आणि राजवीरना ते आवडलं तर ते कदाचित तुम्हाला ऑफिसमध्ये यायची सुद्धा परमिशन देते. हो नक्कीच. एनिवे मी काही घेऊन येऊ तुमच्यासाठी खायला? नाही, खायला काही नको. चहा मिळाला तर बरोबर. आणते. मनवा. हा? पण तू नेहमी करतेस तसा आलं घालून चहा करा, म्हणजे काय तरतरी येईल, म्हणजे काम करायला तरतरी येईल. हो नक्की. इंटर्न कडून करून घ्यायची कामं राजवीर माझ्याकडून करून घेतोय. सुपर यार, सुपर प्रेझेंटेशन झालंय. वेबसाईटचे फीचर्स एकदम युनिक आहेत. थँक्यू सो मच. बरं मला सांग, तुला वेबसाईट बद्दल काही डाऊट्स वगैरे? अजिबात नाही. अगं प्रेझेंटेशन तू केलंय, डाऊट येणं शक्यच नाही. तू पण ना, खरंच. बरं, वेबसाईट लॉन्चिंगची सगळी तयारी झाली आहे का आणखीन काही काम बाकी आहे? नाही, आत्ता काही काम बाकी नाहीये. आता फक्त वेबसाईट लॉन्च होणं बाकी आहे. हो, कधी एकदा वेबसाईट लॉन्च होते ना, असं झालंय मला ना लोकांच्या रिॲक्शन्स बघायच्यात. यू डोंट हॅव टू वरी अबाउट दॅट. मी आपल्या वेबसाईटची ऍड सगळ्या सोशल मीडियाला दिली आहे. ग्रेट. त्यामुळे वेबसाईट लॉन्च केल्यावर आपल्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळणार आहे. वाव. सुष्मिता, एक गोष्ट मला तुला प्रामाणिकपणे सांगायची. सांग ना. या सगळ्याचं क्रेडिट फक्त आणि फक्त तुला जातं. तू आहेस म्हणून हे सगळं छान चाललंय. एक्सक्यूज मी, वी आर अ टीम ऍक्च्युली. त्यामुळे जे काही क्रेडिट जातं ते आपल्या दोघांना जातं, मला एकटीला. कळलं? काय तू पण. थँक्यू. सॉरी. तू पण ना, यू क्रेझी. बरं, उद्याची तयारी झाली आहे सगळी? माझ्याकडून तरी सगळी तयारी झाली. ग्रेट. दॅट्स लाईक अ गुड बॉय. सुष्मिता, मला तुला एक सांगायचंय. सांग ना. वेबसाईट लॉन्च साठी ताई आणि जिजू येणार आहेत, तर तू त्यांच्याबरोबर कम्फर्टेबल असशील ना? हे बघ नितीश, तुझ्या बरोबर मी कुठेही केव्हाही आणि कधीही कम्फर्टेबल असेल. Come in. बोला. सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपल्या गुढीपाडवा कलेक्शनचे सगळे होर्डिंग्स आपण काढून टाकले. मग सर होर्डिंगसाठी आपण एका ऍड एजन्सी बरोबर ऍग्रीमेंट केलं होतं. ही त्याची कॉपी. सर ऍक्च्युली ऍग्रीमेंट 6 महिन्यांचं होतं,
पण आपण 2-3 दिवसातच होल्डिंग्स काढल्यामुळे आपलं खूप मोठं नुकसान झालं. पैसे तुमच्या खिशातून गेले नाही सर. नाही ना? मग नुकसानाची काळजी तुम्ही करू नका, मी बघून घेईल. येस सर. आणि फार काय मोठं नुकसान नाही, ते लगेच भरून निघेल. येस सर. बरं ते जाऊ द्या. ते वेबसाईट लॉन्च आहे, सगळी तयारी झाली? हो सर, ऑलमोस्ट झाली. क्लायंट इन्व्हिटेशन? सर तेच करत होतो आता. एक गोष्ट लक्षात ठेवा, उद्या कुठला प्रॉब्लेम नकोय मला, सगळं नीट झालं पाहिजे. सर यू डोंट वरी, मी आहे ना. दवे गेली 6 वर्ष माझ्या कंपनीत आहात ना तुम्ही? सर 6 वर्ष 3 महिने. तरी व्हायच्या त्या चुका होतातच. सर सॉरी, पण ह्यावेळेस नाही होणार सर. ओके. थँक्यू सर.